श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। जुन्नर तालुक्यात प्रचाराच्या रणधुमाळ्या आता सुरू होत आहेत। आरोप प्रत्यारोपाच्या तोफा कडाडत आहेत। सध्या कोण सरस आणि कोण कमी पडतोय हे मतदार ठरवणार आहेत। परंतु तालुक्यात ज्या धडधडणाऱ्या तोफ आहेत त्यामधली एक तोफ म्हणून ओळखली जाणारी तर जुन्नर तालुक्यातली शरद अण्णा चौधरी, शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखलं जातं, ते आज आपल्यासोबत आहे। आपण समजून घेणार आहोत आज काय परिस्थिती आहे, ते कोणाबरोबर आहेत, त्यांनी कोणाशी युती केली की कोणाशी आघाडी केली, कोणाशी बिघाडी झाली किंवा कोणाशी युती तुटली, ते समजून घेणार आहेत। ते कोणत्या सेनेत आहेत, ते उद्धव सेनेत आहेत का शिंदे सेनेत आहेत। आपण आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच समजून घेऊया। नमस्कार अण्णा। नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। अण्णा, जुन्नर तालुक्यात आता प्रचाराच्या रणधुमाळ्या आहेत, तुम्ही कोणाबरोबर आहात? अण्णा, विधानसभेचं बिगुल वाजू लागलेलं आहे। मी गेले 35-40 वर्ष हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून या तालुक्यात काम करत असताना आज पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या बरोबरीनं या तालुक्यात काम करत आहेत। पक्षाची फाटाफूट झाली, 40 आमदार आपल्यामधून या पक्षाच्या बाहेर पडले आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आजही पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या बरोबरीनं ह्या तालुक्यात काम करत आहेत आणि अशा प्रकारे ह्या वाजलेलं बिगुल आहे। विधानसभेच्या निवडणुका लागल्यात, बिगुल वाजू लागलेलं आहे आणि सर्वत्र जे उमेदवार उभे आहेत आणि ह्या उमेदवारांमध्ये आम्ही आदरणीय सतीशदादा शेरकर, महाविकास आघाडीचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, पक्षप्रमुख उद्धव साहेब असेल आणि त्याचप्रमाणे नाना पटोले जे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमामधून सतीशदादा शेरकर हे आमदार व्हायला पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून ह्या तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण मंडळी आज या ठिकाणी कार्य। आपण तुम्ही सांगताय सर्वजण मंडळी म्हणजे शिवसेनेचे जे काय आहेत उभाटा गटाचे ते सर्व, परंतु त्यातले बाळासाहेब दांगट जे आहेत त्यांनी तर अपक्ष जे आहेत माझे आमदार शरद अण्णा सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे। तुम्ही काय सांगाल? याचं कारण एक आहे की माझे आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट यांनी तालुक्यामध्ये 2 वेळा भगवा झेंडा फडकवला, एक शिवनेरीला सन्मान मिळवून दिला आणि आजही आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट यांची भूमिका होती की ह्या तालुक्यात भगवा झेंडा फडकवणार किंवा मशाल पेटवणार हे गेले मागच्या महिन्यातलं त्यांचं जरी वक्तव्य असेल तर काही कारणास्तव त्यांची भूमिका त्यांनी मला त्यांची तळमळ बोलून दाखवली की तालुक्याचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे हे मला समजून घेत नाही, मला काही गोष्टी कळून देत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मी पक्षात तुमच्याकडं आलेलो आहोत, परंतु माझी खूप मोठी नाराजी आहे। कारण बाजार समितीच्या वेळेसुद्धा मला त्यांनी काही गोष्टी विचारल्या नाहीत, विचारात घेतल्या नाही आणि ह्या तालुक्यात त्यांच्या आधीपासून म्हणजेच माऊली शेठ खंडागळेच्या आधीपासून मी जर काम करत आहे, कार्य करत आहे, तर मला बाजार समिती असेल, इतर तालुक्यातल्या ज्या घडामोडी असतील त्यामध्ये मला तुम्ही सहभागी घेतले पाहिजे, मला विचारलं पाहिजे। परंतु अशा काही ज्यांना तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्यांना विचारात सहभागी केलं पाहिजे, परंतु सेनेतून त्यांना विधानसभेला जेव्हा पराभूत झाल्या त्यावेळी त्यांनी सेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मग आता जे निष्ठावंत शिवसैनिक आहे तरी त्यांनी विचारलं पाहिजे असं तुम्ही अपेक्षा करताय का? नाही, एक ज्येष्ठ म्हणून ज्येष्ठ त्याच्या भागामधून एक वयाचा जर विचार केला, शिवसेनेत नसतानाही त्यांना कसं विचारणार? थोडंसं आता उचित नाही असं नाही। त्यांनी आता तसं पाहिलं तर आता त्यांनी प्रवेश केला होता आणि प्रवेश केल्यानंतर ह्या निवडणुका लागल्या बाजार समिती वगैरे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आता त्यांनी प्रवेश केला म्हणजे निवडणूक प्रक्रियेत त्यांना विचारणं स्वाभाविक आहे आणि त्यांची अपेक्षा होती का मला विचारात घ्यावं, माझ्या विचाराने कुठंतरी पक्षाची जुनी लोक जे माझ्याबरोबर काम करत आहेत
ती आजही माझ्या बरोबरीनं आहे. आणि अशा प्रकारे जर विचारणा केली तर नक्कीच आपण या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडू अशी त्यांची भूमिका होती. परंतु त्यांना विचारात न घेतल्यामुळे ते नाराज झाले आणि मला 2 वेळेस बोलले, अण्णा काय करू, तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहात आणि माऊली खंडागळे तालुका प्रमुख आहेत, पण विचारात जर घेतलं नाही. आत्ताच्या डॉक्टर अमोलदादा कोल्हे खासदाराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिथं काही कमी पडेल त्या ठिकाणी बाळासाहेब दांगट यांनी स्वतःच्या खिशात हात घालून कार्यकर्त्यांना खुश करण्याचं काम केलं. ते मी माझ्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, मी म्हणत नाही का त्या चुकीच्या आहेत. बाळासाहेब दांगटांनी म्हणजे आमदार बाळासाहेब दांगटे माजी आमदार जे आहेत बाळासाहेब दांगटांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांनी जो आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय योग्य काय योग्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला तो अयोग्यच आहे. तो मानावाचा लागेल की तो घ्यायला नको होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जरी तुम्हाला विचारात घेतलं असतं नसतं किंवा काही झालं असतं तर तुम्ही तुमची जागेवरती ठाम राहणं. ठाकरे आणि दांगट एक कुटुंब मानलं जातं. हो, बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील, आमच्याकडे पाहिलं तर आदरणीय बाजीराव शेठ दांगट असतील आणि बाळासाहेब दांगट असतील, यांचा सन्मान मातोश्रीवर नेहमी सातत्यानं होत असतो. त्या परिवारातले ज्यांना समजले जातात आणि म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी जो आता तुम्हाला आदेश दिला आहे का आपल्याला उमेदवारी नाही नसली तरी आघाडीचा धर्म पाळा आणि जे कोणी असेल त्यांना मदत करा, मग बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य? नाही, आपण म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय किंवा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेले आदेश हे आपल्याला पाळावंच लागतील. आदरणीय महाविकास आघाडीमध्ये आता सत्यशील दादाला जर तुतारीची निशाणी मिळालेली आहे, ते उभे राहिलेले आहेत, प्रचार दौरे चालू झाले, तर अशा प्रसंगी बाळासाहेबांनी दुसऱ्या पक्षात जाणं हे थोडं गैरच वाटतं. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला खऱ्या अर्थानं बाळासाहेब म्हटल्यानंतर एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या नजरेत बसलेलं आहे आणि ते दुसरीकडे गेले. बाळासाहेब दांगट हे जे आहेत आमदार बाळासाहेब दांगट ते एक सोबर चेहरा, एक लोकांच्या एक चांगले व्यक्तिमत्व असं म्हणून ओळखलं जातं, परंतु तेच आज आपल्यातून जय महाराष्ट्र करून बाजूला आहेत. ते कसं वाटतंय? नाही, हे थोडं मनाला वेदना देणारं आहे की बाळासाहेबांनी जरी काही केलं नसतं आजच्या याच्यात ते जागेवरती शांत राहिले असते, एक शिवसैनिकांना जरी सलामी दिली असती किंवा एक वरून जरी हात वर केला तरी खालचे कार्यकर्ते खुश होतात. अशा प्रकारे साहेबांनी दुसऱ्या पक्षात जाणं किंवा दुसरीकडे जाणं हे योग्य नाही आहे. आणि ह्या ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्ये ही सर्वांना एक प्रकारची त्यांच्या जाण्यानं दुसऱ्या पक्षात जाण्यानं किंवा दुसऱ्या पक्षात कार्य करत असताना एक मनाला हुरहुर लागते का साहेब दुसऱ्या पक्षात जायला नको होते. आता तुम्ही प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने तालुकाभर फिरताय, तालुकाभर तुम्हाला मतदारांचा कसा रिस्पॉन्स आहे, शिवसैनिकांचा काय अपेक्षा आहेत, काय सांगाल? आपण अण्णा बोलल्याप्रमाणे काल मडचा भाग केला. मडच्या भागामध्ये प्रचंड जल्लोष, प्रचंड उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गावातून घराघरातून आलेले बहुसंख्य नागरिक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे माळशेज पट्ट्यावरती ओतूर गावामध्ये भव्य रॅली कार्यकर्त्यांनी काढण्यात आली. फुलांचे मला वाटते 2-3 JCB उभे करून त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. आणि त्याचप्रमाणे जसजसं आम्ही पुढं आलो, मग बेल्ल्यात आलो, आण्यात आलो, प्रत्येक ठिकाणी सत्यशील दादा यांच्यावरती पुष्पवृष्टी करून मग खासदार अमोलदादा कोल्हेही बरोबर होते आणि प्रचंड उत्साह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मध्ये दिसून आला. त्याचप्रमाणे शिवसैनिकांमध्ये सुद्धा प्रचंड जल्लोष, त्यामध्ये माऊली खंडागळे असतील, माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, ह्या विभागाचे शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, मोहनजी बांगर, आमचे आदरणीय बाळासाहेब बांगर, जयंतांना घोडके, ही सर्व मंडळी या प्रोग्राममध्ये समाविष्ट झाली होती. आणि चहूबाजूनी खऱ्या अर्थानं हा जल्लोष की सत्यशील दादाचा नारा ज्यांनी पाहिला आहे, म्हणजे जे समाविष्ट झाले, ज्यांनी या गोष्टीत सहभाग घेतला, मग रॅली असेल किंवा मीटिंग असेल, मेळावे असेल, सभा असतील, त्यांना नक्कीच जाणवतो आहे की आजच्या मितीला आज सर्व उमेदवार तुमच्या बेल्ल्यातून येऊन गेलेले आहेत, आण्यातून नळवण्यातून येऊन गेलेले आहेत. त्यापैकी गावातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सत्यशील दादाबरोबर मोठा संच आहे, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटते की सत्यशील हा भरपूर मतांनी, भरघोस मतांनी या तालुक्यामध्ये निवडून येतील आणि आमदार म्हणून या तालुक्याचं नेतृत्व करतील. अशा कालच्या मेळाव्यावरून, कालच्या रॅलीवरून जे मड ते आणं ते नाणं आपण म्हणतो,
तशा प्रकारे कालची जी रॅली झाली अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये सत्यशील दादांचं स्वागत आणि सन्मान गावागावात करण्यात आला हे आम्ही डोळ्याने पाहिले. आपल्यासोबत होते उबटा गटाचे जिल्हाप्रमुख शरद अण्णा चौधरी यांनी आपल्याला तालुक्यातली जी काही परिस्थिती आहे, शिवसैनिक कोणाबरोबर आहेत, माजी आमदार बाळासाहेब जांगटांनी घेतलेला निर्णय तो शिवसैनिकांना आवडलेला नाही हे त्यांनी परखडपणे मांडलं. तालुकाभर शिवसैनिक जरी ही जागा राष्ट्रवादीला सुटली असली आणि मशाल इथं पेटणार नसली तरीही मशालीचे जे काही शिवसैनिक आहेत ते सगळे उबटा गटाचे शिवसैनिक हे पूर्णपणे राष्ट्रवादीच्या तुतारीबरोबर आहेत. आणि शरद अण्णांचं असं म्हणणं आहे का आम्ही तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाही असंच त्यांचं परखड मत आलं आहे. सुरेश भुजबळ, AV न्यूज नेटवर्क.